पुण्यातील IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये एक मोठा रोजगार घोटाळा उघडकीस आला आहे। थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तब्बल 700 तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे। हिंजवडी फेज 2 मधील गेरा एम्पेरियम राईज येथे सुरू असलेल्या या कंपनीने विविध कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन फ्रेशर IT अभियंत्यांची भरती केली होती। नोकरी देण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराकडून लॅपटॉपसाठी 15,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आले। कंपनीने 2 महिन्यांचे प्रशिक्षण दिले आणि त्यानंतर दरमहा 15,000 रुपये पगाराचे आश्वासन दिले। सुरुवातीला काही महिन्यांचा पगार दिला गेला, मात्र जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकवण्यात आले। इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांना दिलेले चेकही बाउन्स होऊ लागले। 30 एप्रिल रोजी कंपनीने अचानक ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले आणि कार्यालयाला टाळे ठोकले। दुसऱ्याच दिवशी शेकडो कर्मचारी कंपनीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले, मात्र आता कुणीच नव्हते। तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। या प्रकरणात कंपनीचा संचालक हर्षल भानुदास ठाकरे याला हिंजवडी पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे। त्याच्यासह आणखी 2 सहकाऱ्यांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। नोकरीच्या शोधात असलेले 700 तरुणांची स्वप्न एका रात्रीत उद्ध्वस्त झाले आहेत। आता या प्रकरणातील संपूर्ण आर्थिक व्यवहार, जमा केलेले डिपॉझिट आणि फसवणुकीचे जाळे किती मोठे आहे याचा तपास पोलीस करत आहेत। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।